नमस्कार, मी भाग्यश्री पाटील. मार्केट आणि बिहर सोप्या मराठीतून शेअर मार्केट समजावून सांगण्याचा माझा एक उपक्रम आहे. काल RBIची पॉलिसी आली. RBIने रेटमध्ये कुठलाही बदल केला नाही, पण पुरवठ्यांमध्ये अडचणी येऊ शकतात आणि महागाई वाढू शकते, या दोन चिंता त्यांनी पॉलिसीमध्ये व्यक्त केल्या. GDP ग्रोथ 6.9% राहील असं सांगितलं. एनर्जी कॉस्ट वाढण्याची शक्यता आहे, हेही ते नमूद करायला विसरले नाहीत. पण वर्ल्ड बँकेने मात्र भारताच्या GDPचं अनुमान 6.3% वरून 6.6% केलं. आज आसाम, केरळ, पॉंडिचेरी इथे मतदान आहे. काल सीज फायर झालं. आपणही मार्केटमध्ये दिवाळी साजरी केली. भरपूर मार्केट वाढलं. जवळजवळ 3000 पॉईंटच्या आसपास मार्केटमध्ये काल तेजी होती. त्यानंतरचं नाटक काय झालं की युरेनियम एनरिचमेंट आपण नंतर बघूया. त्या संबंधात सध्या तरी काही समझोता नाही. ज्या पार्टी युद्धात होत्या त्यांना समझोता करताना सामील केलं गेलं नाही. त्यामुळे इस्रायलने सांगितलं की लेबनॉनवरचे हल्ले चालूच राहतील, म्हणून पुन्हा लेबनॉनवर हल्ला झाला. हा हल्ला झाला म्हणून इराणने सांगितलं की जे सीज फायर केलं होतं त्याचं पालन केलं गेलं नाही, म्हणून त्यांनी स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ पुन्हा बंद केलं. या सगळ्यामध्ये आज गिफ्ट निफ्टी सकाळी 155 पॉईंट डाऊन किंवा मंदीत दिसत होता. त्यामुळे आज पुन्हा वातावरणात थोडासा धुसरपणा आला. बॉन्ड यील्ड 4.29, क्रूड 97 ते 98च्या आसपास, तर डॉलर इंडेक्स 99.12. कालच्या मार्केटमध्येही फॉरेन इन्व्हेस्टर्सची विक्रीच आहे 2812 कोटींची, तर डोमेस्टिक इन्व्हेस्टर्सची खरेदी आहे 4168 कोटींची. पण सरकारतर्फे बऱ्याच प्रोजेक्टना काल संमती देण्यात आली आहे. न्यूट्रियंट खतासाठी 41,534 कोटीची सबसिडी म्हणजेच मदत सरकार देणार आहे. त्याचा फायदा टाटा केमिकल्स, RCF, दीपक फर्टिलायझर यांना होईल. त्याचप्रमाणे गॅसचा सप्लाय खताच्या कंपन्यांना वाढवला जाणार आहे. या युद्धाच्या काळामध्ये तो सप्लाय 70 ते 75% होता. आता हा सप्लाय 95% केला जाणार आहे. त्याचप्रमाणे HPCLच्या रिफायनरीचं जे प्रोजेक्ट आहे त्याच्यासाठी 79,459 कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत आणि या रिफायनरी प्रोजेक्टला मंजुरी देण्यात आली आहे. या रिफायनरी प्रोजेक्टसाठी इंजिनियर्स इंडियाने सल्लागाराची भूमिका बजावली आहे. त्यामुळे HPCL आणि इंजिनियर्स इंडिया दोन्हीमध्ये तेजी राहण्याची शक्यता आहे. लार्सन अँड टुब्रो जयपूर प्रोजेक्टला, जे जयपूर प्रोजेक्ट आहे 13,038 कोटीचं, त्याला मान्यता देण्यात आली आहे. आणि NHPCच्या कबला हायड्रो प्रोजेक्ट जे 26,070 कोटी रुपयाचं आहे त्यालाही मंजुरी देण्यात आली आहे. त्यामुळे याच्या संदर्भात येणारे
सगळे शेअर तेजीत राहू शकते. ॲक्झो नोबल 15 एप्रिलपासून ॲक्झो नोबलचं नाव JSW डिलक्स असं राहील. लेमन ट्री आगरताला त्रिपुराचा करार संपुष्टात आलाय, टर्मिनेट झालाय असं लेमन ट्रीने सांगितलं. बॉश कंपनीने बॉश चॅसिस सिस्टीम इंडियामध्ये 100% स्टेक 9,068 कोटी रुपयाला घेतला आहे. लुपेन डॅपॅग्लिफ्लोझिन आणि मेटफॉर्मिन एक्सटेंडेड रिलीज टॅब्लेट्ससाठी त्यांना USFDAकडून मंजुरी मिळाली आहे. आज TCS, आनंद राठी आणि GM ब्रिवरीज यांचे रिझल्ट जाहीर होते. आनंद राठी रिझल्ट बरोबरच डिव्हिडंड आणि बोनस या दोन्हीही गोष्टींचा विचार करणार आहे. NHPC केरळ हायड्रो इलेक्ट्रिक प्रोजेक्टसाठी 26,070 कोटीला कॅबिनेट कमिटी मीटिंगची मंजुरी मिळाली आहे. NTPCने इलेक्ट्रिसाईड डी फ्रान्स बरोबर नवीन न्यूक्लिअर पॉवर प्रोजेक्टसाठी MOU साईन केला आहे. KEC इंटरनॅशनल 2,518 कोटीची ऑर्डर कवच ट्रेन सेफ्टी प्रोग्राम अंतर्गत त्यांना मिळाली आहे. ITC GQGने 0.62% स्टेक 152.67 रुपये म्हणजे साधारण 153 रुपयाला विकला. ITC हॉटेलमधला त्यांच्याकडे 2% स्टेक होता, त्यापैकी 0.62% स्टेक विकला. पुनावाला फिनकॉर्प ते 5,000 कोटींचा QIP करणार आहे. रेड टेप हे स्परांडी हा इंटरनॅशनल स्पोर्ट्स फुटवेअर ब्रँड त्यांनी इंडिया, नेपाळ, भूतान, श्रीलंका यांच्यासाठी घेतला आहे. इन्फो एज या कंपनीच्या मॅनेजमेंटने सांगितलं आहे की आमची ग्रोथ स्थिर आहे, स्टेडी ग्रोथ. त्यांचं बिलिंग जे आहे ते 7.45% वाढलं आहे, ते 1,057 कोटी झालं आहे. जीवनसाथीमध्ये 20% ग्रोथ आहे. रिक्रुटमेंट सोल्युशन बिझनेसमध्ये 9.5% ग्रोथ आहे आणि रिअल इस्टेट म्हणजेच 99 एकरमध्ये मात्र फक्त 1.9% ग्रोथ आहे. रिट्स किंवा राईट्स 119 कोटीसाठी त्यांना नाल्कोकडून LOA मिळालं आहे. सिग्नेचर ग्लोबल यांचे अपडेट्स मात्र चांगले नाही आहेत. इनोव्हिजन NHAIकडून 99 कोटीची ऑर्डर मिळाली आहे. क्रिसिल 23 एप्रिलला डिव्हिडंड देणार आहे. आणि BSE म्हणजे बॉम्बे स्टॉक एक्सचेंज सेक्शन 8मध्ये स्टेक घेण्यासाठी सेबीने परवानगी दिली आहे. आता आपण कुठले शेअर तेजीत मंदीत राहतील याचा साधारण अंदाज घेऊया. पण आज पुन्हा मार्केटमध्ये व्होलॅटिलिटी राहील. कालच्यासारखं ट्रेंडिंग मार्केट राहणार नाही. म्हणजे काल जे सकाळपासून तेजीचा ट्रेंड चालू राहिला तो मार्केट संपेपर्यंत तेजीचा ट्रेंड होता, तसं आज मार्केट राहणार नाही, बरंच व्होलटाईल राहील. सगळे शेअर तेजीतलेच आहेत. AB फॅशन, स्टील अथॉरिटी आणि टाटा स्टील मी 2 शेअर दिले.
पण स्टीलच्या किमती वाढण्याची शक्यता आहे. JSW एनर्जी, TCS, GM ब्रुव्हरीज, HPCL, मॅक्स हेल्थकेअर हे भुवनेश्वर इथे नवीन हॉस्पिटल सुरू करणार आहे. लार्सन अँड टुब्रो, नारायणा हृदयालय, NTPC, लुपिन, इंडस टॉवर, अडाणी ग्रीन, डिलिव्हरी, रेड टेप, टिटागर, NHPC, SJVN आणि सुझलॉन, NTPC, KEC इंटरनॅशनल, आनंद राठी, मी मगाशीच सांगितलं रिझल्ट, डिव्हिडंड आणि बोनस या सगळ्या गोष्टींवर आज विचारही होईल आणि जाहीरही होतील. टाटा पॉवर, ABB, TVS मोटर्स, स्काय गोल्ड, इंजिनियर्स इंडिया लिमिटेड, इन्फो एज, डिक्सन. आज फर्टिलायझरच्या शेअरकडे लक्ष द्या. मी एक फॅक्ट एवढा शेअर दिला आहे. सीगल, CEIGALL, जयपूर मेट्रोसाठी 13,038 कोटी रुपये मंजूर झाले. UTI AMC, कोफोर्ज, सिटी युनियन बँक, रिट्स किंवा राईट्स, SJVN, सुझलॉन, कोलगेट हे सगळे शेअर तेजीमध्ये राहण्याची शक्यता आहे. फक्त आज मार्केटमध्ये व्होलॅटिलिटी मात्र राहील. कालचा दिवस छान गेला, तसाच आजचा दिवस जावा ही परमेश्वराकडे प्रार्थना आहे. बघूया आज काय काय होत आहे ते. नमस्ते.